एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला असं समजतंय। राहुल गांधींचं कृत्य आ बैल मुझे मार सारखं असल्याचं मोदींनी म्हटलं। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या फटकारापेक्षा मोठी शिक्षा असू शकत नाही असंही मोदी म्हणाले। सुप्रीम कोर्ट बोलल्यानंतर आपण काय बोलणार असंही मोदींनी म्हटलं। चीनच्या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना फटकारलं आणि त्यानंतर एनडीएच्या बैठकीत आज मोदींनी सुद्धा याबाबत टीका केली आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, चीनच्या वक्तव्यासंदर्भात न्यायालयाकडून राहुल गांधींना जे काही सुनावलं गेलं त्यावरून आता मोदींनी सुद्धा एनडीएच्या बैठकीत टीका केल्याचं समजतं। नेमकं काय म्हणालेत मोदी बैठकीदरम्यान? अगदी ज्या पद्धतीने राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने काल फटकारलं होतं, तोच धागा पकडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राहुल गांधी यांच्यावरती टीका केलेली आहे आणि संसद भवनाच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्या संदर्भामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। दुसरीकडे त्यांनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरवरती टीका करून जर आपण पाहिलं तर त्यांनी जे काय म्हटलेलं आहे त्याच्यावरती देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका करताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। ऑपरेशन सिंदूरवरती टीकेची मागणी करून एकीकडे त्यांनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलं आहे। हे थोडक्यात आ बैल मुझे मार असं आहे, असं देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ऑपरेशन सिंदूरसाठी इंडियाच्या बैठकीमध्ये मोठा सन्मान करण्यात आला। राजनाथ सिंग यांनी त्यांना पुष्पहार घातला आणि त्यानंतर हर हर महादेव या घोषणा देखील देण्यात आलेला आहे। तर एकंदरीत पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज अभिनंदन करण्यात आलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने राहुल गांधी यांच्यावर टीका केलेली आहे ते पाहता आगामी काळामध्ये देखील ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची निश्चित आणि त्यामुळेच एनडीएच्या बैठकीमध्ये मोदींनी सुद्धा असे या सगळ्या संदर्भात उल्लेख करत राहुल गांधींवर टीका केली। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।